आईच्या मायेविना जन्मलेला पंच खेळण्यात शोधतोय आईची कुशी। आईने दूर केलं पण मायेची ओढ कायम। बेबी मंकी पंचची हृदयद्रावक गोष्ट। सॉफ्ट टॉयलाच मानलं आई, एकट्या पंचचा भाऊक करणारा प्रवास। आईपासून मुलं कधीच खऱ्या अर्थाने वेगळी होत नाहीत। मुलं कितीही मोठी झाली, कितीही दूर राहिली तरी त्यांच्या मनात आईच्या मायेची ऊब कायम जिवंत असते। आईची कुशी म्हणजे सुरक्षितता, आईचा स्पर्श म्हणजे आधार आणि आईचं प्रेम म्हणजे आयुष्याची सर्वात मोठी ताकद। आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक अशी हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट जी सध्या सोशल मीडियावर लाखो लोकांना भावुक करत आहे। ही गोष्ट आहे एका छोट्याशा बेबी मंकीची, पंचची। आईच्या प्रेमासाठी तरसणाऱ्या या चिमुकल्या जीवाची अवस्था पाहून तुमच्या मनालाही चटका लागेल। चला तर बघूया हा स्पेशल रिपोर्ट। जपानमधील एका प्राणी संग्रहालयात 26 जुलै 2025 रोजी या छोट्याशा माकडाचा जन्म झाला। फक्त 500 ग्रॅम वजनाचा हा नाजूक जीव जन्मानंतर आईच्या कुशीत जाईल अशी अपेक्षा होती, पण जन्म घेताच त्याच्या आईने त्याला दूर केलं। ज्यावेळी त्याला सर्वात जास्त गरज होती त्याच्या मायेची, त्या स्पर्शाची आणि त्या सुरक्षितेची, त्याच वेळी तो पूर्णपणे एकटा पडला। समूहातील इतर माकडांनीही त्याला स्वीकारलं नाही आणि इथूनच पंचचा एकटेपणाचा प्रवास सुरू झाला। प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली। त्याला बॉटलने दूध पाजलं आणि त्याची काळजी घेतली आणि प्रेमाने त्याचं नाव ठेवलं पंच। व्हिडिओमध्ये पंच वारंवार आपल्या आईकडे आणि इतर माकडांकडे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो, परंतु प्रत्येक वेळी त्याला नाकारलं जातं। घाबरलेला पंच एकटाच बसतो, जणू कोणाच्या मायेच्या शोधात शांतपणे वाट पाहत असतो। त्याच्या एकटेपणा कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्याला एक सॉफ्ट टॉय दिलं आणि हा सॉफ्ट टॉय त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा भावनिक आधार बनला। ते खेळणं पंचसाठी फक्त खेळणं नव्हतं, तर तीच त्याची आई, त्याची कुशी आणि त्याची सुरक्षितता बनली। तो त्या सॉफ्ट टॉयला घट्ट मिठी मारतो, त्याला सोबत घेऊन फिरतो, झोपतानाही त्याला सोडत नाही। जणू त्या निर्जीव खेळण्यात तो त्या आईचा स्पर्श, मायेची ऊब आणि प्रेमाचा आधार शोधत असतो। त्या टॉयला बिलगलेला पंच पाहताना स्पष्ट जाणवतं की तो एकटेपणाशी लढत आहे आणि त्या छोट्याशा खेळण्यातच त्याला जगण्याचा धीर मिळत आहे। त्या निरागस मिठीत त्याची भावनिक तगमग, त्याची गरज आणि आईच्या प्रेमासाठी असलेली ओढ स्पष्ट दिसते आणि म्हणूनच व्हिडिओ पाहून लाखो लोकांच्या डोळ्यात अश्रू येत आहे। ही गोष्ट फक्त एका माकडाची नाही, तर ती प्रत्येक जीवाच्या मनात असलेल्या मायेची जाणीव करून देणारी आहे। कारण माया, प्रेम आणि सुरक्षिततेची गरज ही फक्त माणसांपुरतीच मर्यादित नसते, तर प्रत्येक जीवाला आईची ऊब हवीच असते। पंचच्या डोळ्यातील एकटेपणा आणि त्या खेळण्याला दिलेली मिठी आपल्याला आतून हादरवून टाकते। ती आपल्याला सांगते की जगात कितीही लोक असले, कितीही सुख असलं तरी आईची जागा कोणी घेऊ शकत नाही। आईची माया ही अंतराने कमी होत नाही, ती आयुष्यभर मनात जपली जाते आणि म्हणूनच आईचं प्रेम हे जगातील सर्वात मोठं आधारस्थान असतं। अशाच नवनवीन घडामोडी व अपडेट्स मी अपर्णा आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।